जर वय बघितलं तर कोणत्या वयामध्ये इट इज द हाय पॉईंट ऑफ अ टेनिस प्लेयर? मी आत्ता तर काहीच नाही म्हणणार. दोन गोष्टी आहेत. जोकोविचने ते क्वेश्चन सगळ्यांना तर त्यात जोकोविचने त्या 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 क्वेश्चनला अजून एक मोठा क्वेश्चन मार्क क्रिएट केला आहे की खरंच 37-38पर्यंत खेळावं का? हां, कारण की तो अजून चालला आहे. इन रिलेव्हंट तो टॉप 3 प्लेयर्सचा सगळ्यात मोठा थ्रेट आहे आत्ता. इंडियामध्ये लिएंडर पेसने पण तीच गोष्ट केली. मला वाटतं ही रिटायर्ड ॲट 45 इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्याहून जास्त खेळले असतील तर. पण तो क्वेश्चन आहे ना कधी प्लेयरला विचारूच नाही शकत मला वाटतं जोपर्यंत त्याची बॉडी रेडी आहे ना. इंडियन्समध्ये होतं इंडियन प्लेयर्स युजली 27-28 नंतर पिक करतात. हा माझा ॲनालिसिस आहे. So you are going to rise now. हां, तो You are peak आहे. just at that age. हां, आपण असं कारण की आपला आहे ना मसल मॅच्युरिटी आणि गेम मॅच्युरिटी हा एक वेगवेगळा भाग येतो. म्हणजे आपण म्हणतो ना की मुलगा घरात कसा आहे आणि मुलगा बाहेर कसा आहे. बाहेर त्याला लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत, घरात त्याची एक पर्सनॅलिटी वेगळी आहे. हां, सो इथे पण गेममध्ये तेच होतं. तो गेम मॅच्युरिटी येते ना ती त्यानंतर येते. आणि बाहेरचे युरोपियनमध्ये 15-17मध्येच येतात कारण की त्यांचा तो गेमचा एक्सपोजर तेवढा मॅसिव्ह आहे. आपला गेमचा एक्सपोजर त्यानंतर येतो कारण की त्यावेळेस आपल्याला फायनान्शियल गणितं माहीत असतात. सो आपण तिथून मग गोष्टी सुरू होतात. म्हणजे त्यांचा सक्सेस आधी येतो. हो, युरोपियन सर्किटमध्ये मी आणि सगळ्या जगाची क्रेज म्हणजे विम्बल्डन. तू गेलायस, कधी खेळणार आहेस? आय वॉन्ट टू सी यू देअर. ओके, सो मी फ्रेंच ओपन बघितलेत भरपूर वेळा मी फ्रेंच ओपनला गेलो बघायला. विम्बल्डनला मी कधी नाही गेलो. एकदा प्लॅन ठरलेला माझा, बट कुठल्या तरी दुसऱ्या कामामुळे माझा तो प्लॅन मी कॅन केला बघण्यासाठी. व्हॉट इज इट अबाउट विम्बल्डन? ओके, आपण मक्का मदिना म्हणतो ना तसा तो एक म्हणतो एक सगळ्यात टॉप ह्या गेमचा. इवन मी ग्लोबल गेम्समध्ये पण मी म्हणेन त्याला सगळ्यात जास्त रिस्पेक्टफुली बघितलं जातं. खूप ट्रेडिशनल आहे आणि भरपूर गोष्टी तिथे घडतात. पहिले तो ग्रास कोर्टवरती आहे. दुसरा एक काय म्हणतात एक सेलिब सेंट्रिक मागच्या 2 वर्षात झाला आहे तो. भरपूर रॉयल बॉक्सची एक क्रेज झाली आहे. परत ते स्ट्रॉबेरी आणि क्रीमबद्दलची चर्चा आहे. सो ते एक कल्चर आहे तिथे आणि ते कल्चर खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप मोठ्या प्रमाणात. आणि लोकांना तिथे असणं तुम्ही एक स्टेटस बघता तिथे शेवटी. आणि मी नेहमी एक पायनॅपल मी आधी म्हणायचो. विम्बल्डनच्या ट्रॉफीवरती एक पायनॅपलचा एक आहे तो एक्झॅक्ट आहे. सो मी नेहमी म्हणायचो की गोल्डन पायनॅपल तो विम्बल्डन. सो तो जिंकणं इन द सेन्स मला वाटतं लाईफमध्ये माणसाने दुसरं काय मी तरी म्हणेन की मला जर ते मिळत असेल तर मी दुसरं काय मागणार नाही. म्हणजे दॅट इज युअर हाय पॉईंट ऑफ युअर करिअर. मी 2 गोष्टींना कन्सिडर करेन हाय पॉईंटमध्ये टेनिसला. पहिलं तर ऑलिम्पिक्स आणि दुसरी गोष्ट विम्बल्डन. अपार्ट फ्रॉम दॅट मला नाही वाटत आहे की दुसरं कुठलं स्वप्न कोणाचं असेल. म्हणजे माझी तरी अजिबात कुठली दुसरी स्वप्न नाही आहेत. आणि मी नाही म्हणणार आहे की मला 10 स्लॅम खेळायचे आहेत, मला 1 स्लॅम खेळायचा आहे, मला कधीतरी वर्ल्ड टूर एक्सपिरियन्स करायचं आहे. मला वाटतं आहे की जेवढ्या वेळा मला ते एक्सपिरियन्स करायला मिळेल त्यासाठी मी वेलकम आहे. गुड. तू जोकोविचबद्दल बोललास. मला असं वाटतं त्याच्यामुळे विगन झालास का तू? तुझं सध्याचं डाएट काय? नाही, मी विगन तर खूप आधी मला वाटतं आम्ही रशिया टूरच्या वेळेसच आमचं डिस्कशन चालू झालं होतं की मिल्कमुळे मला होणाऱ्या ॲलर्जीज आहेत. बॉडी स्लो होती आणि मला पळताना थोडंफार जाणवत होतं. मी म्हटलं टेक्निकमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, कोचेसशी बोलतो आहे, सगळं तरी ठीक दिसतं आहे, मला पण ठीक वाटतं आहे. मग आतून काहीतरी असेल ज्याने मला मोमेंटमध्ये गडबड असेल. मग आम्ही काही गोष्टी कट डाऊन करून बघत होतो. पहिले ऑइल्सच्या प्रॉडक्ट्समध्ये आम्ही बघितले, मग स्वीटमध्ये बघितलं. मग नंतर कळलं की ओके हे मिल्कमध्येच काहीतरी आहे जे विश्वजितला डॅमेज करत आहे स्पीडमध्ये आणि रिकव्हरीमध्ये. आणि ग्लुटन नंतर आलं माझं. ग्लुटन मला पहिलं माहीत नव्हतं. घरी चपाती बनायच्या, अजूनही बनतात पण आता भाकऱ्या जास्त बनतात कारण की मी भाकरी खातो आता. पण सुरुवातीला फक्त कारण की आपला एक्सपोजर पण तेवढाच आहे ना नॉलेजला. ॲज अ ज्युनियर म्हणजे मी म्हणेन की 2009-10ची गोष्ट आपण करतो आहे. सो तेव्हा किती गोष्टीची ॲलर्जीज आता मार्केटमध्ये नवीन ॲलर्जीज इंटरनेटमुळे कळतात. आणि आपण मग विचार करतो स्वतःला अच्छा हे मला काल झालं म्हणजे मी पण असाच आहे. हिथून लोकांचा आता विचार येतो मला हे ॲलर्जी असेल. सो तिथे ते नव्हतं. तिथे भरपूर टेस्ट मला कराव्या लागल्या, भरपूर गोष्टींना बघावं लागलं की ओके हे मला होतं हे नाही होतं. सो आम्ही तिथून आलो. नॉनव्हेज सोडण्याचा मुद्दा हा पर्सनल होता कारण की मला ते ज्यावेळेस मी बघितलं ते स्लॉटर करतात आणि मग तिथे मला डिसिजन आला की ओके हे पूर्णपणे आपण आता थांबवणं गरजेचं आहे. तेव्हा मला चिकन किंवा नॉनव्हेज बंद नव्हतं सांगितलेलं, मिल्क सांगितलेलं. पण नॉनव्हेज कट टू 1 इयरमध्येच तो डिसिजन माझा आला कारण की मला ते बघवलं नाही. मी म्हटलं हे मी जर खात असेल तर मला नको, हे आपण टाळलेलं बरं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.